शिक्षण सेवक नको, उपशिक्षक म्हणून नियुक्त करा. नवनियुक्त शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. अत्यल्प उत्पन्नात उदरनिर्वाह झाला कठीण. शिक्षण सेवक पदामुळे सेवा कालावधीत घटक. शालेय शिक्षण विभागाने अनेक वर्षापासून शिक्षक भरती न केल्यामुळे उमेदवाराचे वय वाढले आहेत. त्यात शिक्षण सेवक कालावधीमुळे पुढील सेवा कालावधी कमी मिळतो. माजी सैनिक प्रवर्गातील शिक्षकांना तर शिक्षण सेवक पदाचा कार्यकाळ सोडला तर पुढे सरासरी केवळ 10 ते 15 वर्षे एवढा सेवा कालावधी मिळतो. 16,000 भागवायचे कसे? राज्यात सद्यस्थितीत सुमारे 15,000 शिक्षण सेवक कार्यरत आहेत. शिक्षण सेवकांना 6,000 मानधन होते. त्यामध्ये 1 वर्षापूर्वी 16,000 अशी वाढ केली. मात्र पुणे, मुंबई, नागपूर आदी शहरात 16,000 शिक्षक सेवकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासह आम्हाला शासकीय सुविधा मिळत तर नाहीतच, तसेच शाळांमध्ये वरिष्ठांकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. काय आहेत शिक्षकांचे आक्षेप? नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण सेवक पदाचा उल्लेख नाही. केंद्रीय तसेच नवोदय विद्यालयात थेट उपशिक्षक म्हणून नियुक्ती होते. देशातील इतर राज्यात थेट शिक्षकपदी नियुक्ती दिली जाते. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण सेवक पदाचा उल्लेख नाही. तसेच शिक्षण सेवकांना मिळणाऱ्या 16,000 रुपयात पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात उदरनिर्वाह करणे शक्य नाही. सागर सोनवणे, शिक्षण सेवक. राज्याची आर्थिक स्थिती उत्तम नसल्याचे कारण देत सुरू केलेले शिक्षण सेवक पद 24 वर्षांनंतरही कायम आहे. त्यामुळे अन्यायकारक शिक्षण सेवक पद रद्द करावे आणि उपशिक्षकपदी नियुक्ती देत पूर्ण वेतन देण्यात यावे. संतोष मगर, शिक्षण सेवक. पुणे. राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती सुरू प्रक्रिया आहे. शिक्षक सेवकपदी रुजू करून घेत 16,000 रुपये मासिक वेतन दिले जाते. यासह शासकीय सेवांचा लाभ मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात तुटपुंच्या मानधनात उदरनिर्वाह करणे अशक्य असून राज्य शासनाने शिक्षण सेवक पद रद्द करीत थेट उपशिक्षक पदावर नियुक्ती द्यावी अशी मागणी नवनियुक्त शिक्षकांकडून होत आहे. राज्यात इतर शासकीय विभागात नवीन कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा-विरीक्षाधीन कालावधी असून त्या कालावधीत पूर्ण पगार दिला जातो. त्याप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण सेवक हे पद रद्द करून उपशिक्षक म्हणून नियुक्ती देत पूर्ण वेतन देण्यात यावे अशी मागणी पुणे महानगरपालिकेत शिक्षण सेवकपदी रुजू झालेल्या शिक्षकांची थेट राज्याचे शिक्षण मंत्री यांनी निवेदन पाठवून केली आहे. यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 1,000 नवनियुक्त शिक्षण सेवकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि आयुक्तांना ईमेलद्वारे पत्र पाठविले आहेत. तसेच अन्यायकारक शिक्षण सेवक पद रद्द करावे या मागणीसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त रविवार समाज माध्यमांद्वारे मागणी केली.